आणि आता शेतकऱ्यांवरती ओढवलेल्या मोठ्या संकटाची बातमी। गेल्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं असून तर अनेक घरांचे पत्रे देखील उडून गेल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। आजही हवामान खात्याकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। काही ठिकाणी मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज भारतीय हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कारण आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामध्ये गारांचा पाऊस पडणार आहे, त्यासोबत झाडे पडणार आहेत, पत्रे उडणार आहेत। त्यामुळे आज हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला मुंबई असेल, पुणे असेल या मोठमोठ्या शहरांमध्ये मुसळधार पाऊस सुरूच आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला नदी असेल, नाले असेल, ओढे असेल या ठिकाणी तुडुंब भरून वाहत सुद्धा चाललेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल तर तुम्ही हवामान खात्याचा इशारा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे, अन्यथा तुमचे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी सुद्धा होणार आहे, नुकसान सुद्धा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान टाळावे या दृष्टिकोनातून आज हवामान खात्याने परत एकदा अंदाज दिलेला आहे। आज रात्रीपासून भयंकर पाऊस सुद्धा येणार आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, कोणत्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येणार आहे, सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये मोसमी वारे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वाहणार आहे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा दिलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। या 20 जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट सुद्धा लावण्यात आलेला आहे। जे शेतकरी बांधव 20 जिल्ह्यांमधील असतील तर त्यांनी आज या भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात सुद्धा घ्यायचा आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे हवामान खात्याचे अभ्यासक पंजाब डगसाहेब यांच्या माध्यमातून सुद्धा अंदाज आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही सुद्धा पिकांची लागवड केलेली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या पिकांचे नुकसान होऊ नये, तर शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा भारतीय हवामान खात्याने मागील 3 ते 4 दिवसांपूर्वी अंदाज दिलेला होता, त्याच्यानंतर आज परत एकदा अंदाज सुद्धा दिलेला आहे आणि या भारतीय हवामान खात्याचा अंदाज कधीच चुकत नाही। तुम्ही सुद्धा काल आणि परवा सुद्धा पाहिलेलं असेल की भरपूर ठिकाणी पाऊस सुद्धा पडलेला आहे, सोबतच झाडे पडले, पत्रे सुद्धा उडलेले आहेत। त्यांनी परत एकदा आज अंदाज दिलेला आहे की या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी सावध व्हायचं आहे, आपल्या पिकांची काळजी घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला भरपूर मोठ्या नुकसानाला सामोरे सुद्धा जावे लागणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होऊ शकतो। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी कांदा पिकाची लागवड केलेली होती, हळद पिकाची लागवड, मका पीक असेल, आंबा पीक असेल तर या पिकांची लागवड केलेली होती, परंतु सध्याच्या स्थितीला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा सुरू आहे। त्यामुळे जर तुम्ही कांदा पिकाची लागवड केलेली असेल किंवा कांदा काढत असाल, सोबत हळद काढत असाल, मका काढत असाल किंवा आंबे काढत असाल तर तुम्ही सुद्धा हा सावधानतेचा इशारा घ्यायचा आहे, लक्षात सुद्धा घ्यायचा आहे। बघा सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घेऊनच या पिकांची काळजी घ्यायची आहे। खास करून आंबा पिकाची शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यायची आहे, कारण सध्याच्या स्थितीला आंब्याचा सीजन आहे, त्या दृष्टिकोनातून ठिकठिकाणी आंब्याच्या बागा आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही आंबा पिकाची लागवड केलेली असेल, सध्याच्या स्थितीला तुमचा आंबा काढण्यासाठी आलेला असेल तर तुम्ही सुद्धा या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, कारण या पावसासोबत तुफान वारे वाहणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर फक्त पाऊस येणार असता तर काळजी करायची गरज नव्हती, परंतु या पावसासोबत तुफान वारे येणार आहेत आणि हे वारे मान्सूनचे वारे आहेत। त्यामुळे पत्रे उडणार आहेत, नारळाची झाडे असतील किंवा आंब्याची झाडे असतील ही झाडे सुद्धा पडणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण याच 20 जिल्ह्यामध्ये पत्रे उडणार आहे, सोबतच शेतकरी बांधवांचे सर्वात मोठे नुकसान होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल, पिकांची नासाडी होऊन द्यायची नसेल तर तुम्ही भारतीय हवामान खात्याचा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागील 2 ते 3 दिवसांपासून भरपूर शेतकरी बांधवांचे नुकसान सुद्धा झालेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या पिकांचे नुकसान होणार नाही, तुमची नासाडी सुद्धा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आज भारतीय हवामान खात्याचा अंदाज आलेला आहे, म्हणजेच भारतीय हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे हवामान खात्याचे अभ्यासक पंजाब डगसाहेब यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे, तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गारांचा पाऊस पडणार आहे, पत्रे उडणार आहेत, झाडे सुद्धा पडणार आहेत। बघा
त्यांच्या अंदाजानुसार मागील 2 ते 3 दिवसांमध्ये भरपूर मुसळधार पाऊस आणि अवकाळी पाऊस झालेला आहे। तर या पावसाच्या दुप्पट पाऊस आजपासून पुढील 3 दिवस पडणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, मागील 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्या अनुषंगाने परत एकदा हवामान खात्याकडून आणि पंजाब रावडक साहेबांकडून अंदाज आलेला आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मागील 2 ते 3 दिवसांमध्ये जेवढा पाऊस पडलेला नाही त्याच्या दुप्पट पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये पडणार आहे आणि याची सुरुवात आज रात्रीपासून सुद्धा होणार आहे। ज्याप्रमाणे पहिल्या दिवशी रात्री भयंकर पाऊस आलेला होता, त्याचप्रमाणे आज रात्रीपासून भयंकर पाऊस येणार आहे। सध्याच्या स्थितीला मुंबई शहर असेल, पुणे शहर असेल, या ठिकठिकाणी पाऊस सुद्धा सुरू आहे। परंतु फक्त पाऊस येणार असता तर जास्त काळजी करायची गरज नव्हती, कारण जर पाऊस आला असता तर थोड्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असतं। परंतु या पावसासोबत मान्सूनचे जोरदार वारे वाहणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, मागच्या वर्षी जास्त पाऊस पडलेला नव्हता, त्यामुळे यावर्षी सर्वात जास्त पाऊस पडणार आहे। कारण हिंदी महासागरामध्ये अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे सर्वात मोठा पाऊस महाराष्ट्र राज्यामध्ये पडणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हिंदी महासागरामध्ये 2 लेण्या तयार होत असतात। ज्यावेळेस लहान लेण्या तयार होत असतो त्यावेळेस कमी पाऊस पडत असतो, परंतु ज्यावेळेस मोठा लेण्या तयार होत असतो त्यावेळेस जास्त पाऊसच पडत असतो। म्हणजेच यावर्षी हिंदी महासागरामध्ये मोठा लेण्या तयार झालेला आहे, त्यामुळे यावर्षी सर्वात मोठा पाऊस वाहणार आहे, पडणार आहे। बघा या वाऱ्यामुळे ढगफुटे असेल, घरावरील पत्रे उडणे असेल, झाडे पडणे असेल, विजेचे खांब पडणे असेल, अशा गोष्टी 100% घडणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनी या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज हवामान खात्याकडून 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोक्याचा इशारा दिलेला आहे। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असतील तर त्या शेतकरी बांधवांनी आपल्या कांद्या पिकाची, हळद पिकाची, आंबा पिकाची, अशा पिकांची विशेष काळजी घ्यायची आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी केळी पिकाची लागवड केलेली असेल आणि त्यांचं पीक काढायला आलेलं असेल तर त्या शेतकरी बांधवांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे, कारण केळी पिकाचं नुकसान सर्वात जास्त होणार आहे। कारण केळीचे झाडे सुद्धा पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बघा सध्याला सर्वात मोठे मोसमी वारे वाहणार आहेत, तर हे वारे मुंबईकडून आलेले आहेत। महाराष्ट्र राज्यामधील 20 जिल्ह्यामध्ये हे मोसमी वारे वाहणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जे उर्वरित 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये अजून 15 दिवस पाऊस येणार नाही। त्या जिल्ह्यांमध्ये फक्त कोरडे मोसमी वारे वाहणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण या 20 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा भयंकर पाऊस पडणार आहे, मोसमी वारे सुद्धा वाहणार आहेत। परंतु जे उर्वरित 16 जिल्हे आहेत तर त्या 16 जिल्ह्यांमध्ये अजून पाऊस येणार नाही। त्या जिल्ह्यांमध्ये अजून 15 दिवसांनी पाऊस सुद्धा येणार आहे। त्यामुळे 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घ्यायची आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यामधील नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, कारण यामध्ये सर्वात मोठी हानी सुद्धा होणार आहे। बघा याच्यामध्ये शेतकरी बांधव असतील, सामान्य नागरिक असतील, सर्वांनी 3 दिवस घराच्या बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे ज्या 20 जिल्हे आहेत तर त्या 20 जिल्ह्यामधील नागरिकांनी घराच्या बाहेर 2 ते 3 दिवस पडायचे नाही, कारण सध्याच्या स्थितीला हिंदी महासागरामध्ये मोठा लेणा तयार झालेला आहे। त्यामुळे ढगफुटे असेल, कोरडे वारे वाहणे असेल, झाडे पडणे असेल, पत्रे उडणे, अशा गोष्टी लवकरच घडणार आहेत असा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। म्हणजे हवामान खात्याचे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडे अंदाज आलेला आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे सुद्धा अंदाज आलेला आहे। त्यामुळे आपल्या चॅनलवरील जेवढे पण शेतकरी बांधव आहेत त्यांनी हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये मोसमी वारे वाहणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये फक्त पाऊस येणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे, सोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये पत्रे उडणार आहेत, झाडे पडणार आहेत, विजेचे खांब पडणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यामधील सरसकट 20 जिल्ह्यांमध्ये पत्रे उडणार नाहीत। यामधील 4 ते 5 जिल्ह्यामध्ये झाडे पडणार आहेत, पत्रे सुद्धा उडणार आहेत। 4-5 जिल्ह्यांमध्ये फक्त मुसळधार पाऊस येणार आहे आणि 4-5 जिल्ह्यांमध्ये फक्त मध्यम स्वरूपाचा पाऊस येणार आहे आणि या 4-5 जिल्ह्यांमध्ये फक्त मोसमी वारे वाहणार आहेत। म्हणजे या 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना जास्त काळजी करायची गरज नाही, कारण काही जिल्ह्यांमध्ये जास्त हानी होणार
होणार आहे, काही जिल्ह्यांमध्ये कमी हानी होणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये कसलीच हानी होणार नाही। कारण काही जिल्ह्यांमध्ये ऊस पिकाची लागवड केलेली आहे त्या शेतकरी बांधवांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। कारण त्या ऊसाला जास्त प्रमाणामध्ये पाणी सुद्धा लागत असतं आणि या पावसाचं पाणी त्या दांडामध्ये साठवून सुद्धा राहणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना दार देण्याची गरज नाही, शेतकरी बांधवांना त्या ऊसाला पाणी सोडण्याची गरज भासणार नाही। सरासरी 2 ते 3 आठवडे शेतकरी बांधवांना आराम सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये ऊस नाही, ज्या जिल्ह्यांमध्ये फक्त केळी पिके आहेत, आंबा पिके आहेत, हळद पिके आहे, कांदा पिके आहेत, अशा जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांना काळजी करण्याची गरज आहे। बघा, या पावसामुळे नाले भरून वाहणार आहेत, तळे सुद्धा भरून वाहणार आहेत, ओढे असेल, नद्या असतील भरून सुद्धा वाहणार आहे। बघा, सध्याच्या स्थितीला भीमा नदी पूर्णपणे भरलेली आहे। भीमा नदीमध्ये पाण्याचा तुडुंब असा प्रवाह वाहत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा 2 ते 3 दिवसांपासून बातम्या ऐकत असाल, त्यावरती सुद्धा दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपले नुकसान होऊ नये, आपली हानी होऊ नये, तर तुम्ही सुद्धा हा अंदाज लक्षात घेणं गरजेचं आहे। तर बघा, भारतीय हवामान खात्याने आज परत एकदा अंदाज दिलेला आहे। मागील 4 ते 5 दिवसांपूर्वीचा अंदाज दिलेला होता, तो अंदाज तुम्ही सुद्धा पाहिलेला असेल। बघा, मागील 2 ते 3 दिवसांपासून बुलढाणा जिल्हा असेल, अमरावती जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, तर या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पाऊस पडलेला आहे। सोबतच या जिल्ह्यांमध्ये वारे वाहिलेले आहेत, त्या अनुषंगाने झाडे पडलेले आहेत, पत्रे सुद्धा वडलेले आहेत। म्हणजेच या 4 जिल्ह्यांमधील भरपूर शेतकरी बांधवांचे नुकसान झालेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, परत एकदा आजपासून पुढील 3 दिवस जोरदार वारे वाहणार आहे, जोरदार पाऊस सुद्धा पडणार आहे। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील असेल त्या शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। जे शेतकरी बांधव या 20 जिल्ह्यामधील नसतील त्यांनी काळजी करायची कसलीच गरज नाही, कारण त्यांना पाऊस अजून 15 दिवस पडणार नाही त्याचा अंदाज सुद्धा आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा आता सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांनी ऊस या पिकाची लागवड केलेली असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण या ऊसाच्या दांडामध्ये पाणी सुद्धा साठणार आहे आणि शेतकरी बांधवांना 1 महिनाभर टेन्शन घेण्याची गरज सुद्धा राहणार नाही। म्हणजेच मोटर चालू करा, त्या ऊसाला पाणी सोडा, अशा भानगडीमध्ये तुम्हाला पडण्याची गरज पडणार नाही। कारण ऊसाला जास्त प्रमाणामध्ये पाणी पडेल, परंतु कमी पाणी पडणार नाही, कारण हा पाऊस पूर्ण महिनाभर पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी कांदा पिकाची लागवड, मका पिकाची लागवड, हळद पिकाची लागवड केलेली असेल, केळी पीक असेल, आंबा पीक असेल, असे पिके असतील तर त्या शेतकरी बांधवांना काळजी घेणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे, धोक्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। परंतु ही काळजी कशा पद्धतीने घ्यायची आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, जर तुम्ही कांद्या पिकाची लागवड केलेली होती आणि कांदा आता सध्याच्या स्थितीला काढून ठेवलेला आहे, तर त्या कांद्याची कशी काळजी घ्यायची, जर आंबे आलेले असतील तर त्या आंब्या पिकाची कशी काळजी घ्यायची आहे, केळी पिकाची कशी काळजी घ्यायची आहे, तर ती काळजी सुद्धा सांगणार आहे। परंतु त्या अगोदर 20 जिल्ह्यांमध्ये ज्या मोसमी वारे वाहणार आहेत, 20 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, पत्रे उडणार आहेत, झाडे पडणार आहेत, तर ते 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण लगेच बघून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सातारा, दुसरा जिल्हा रत्नागिरी, तिसरा जिल्हा रायगड, चौथा जिल्हा सोलापूर जिल्हा, 5वा जिल्हा धाराशिव, 6वा जिल्हा लातूर, 7वा जिल्हा नांदेड, 8वा जिल्हा बीड, 9वा जिल्हा परभणी, 10वा जिल्हा हिंगोली, 11वा जिल्हा जालना, 12वा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, 13वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 14वा जिल्हा बुलढाणा, 15वा जिल्हा अकोला, 16वा जिल्हा वाशिम, 17वा जिल्हा अमरावती जिल्हा, 18वा जिल्हा यवतमाळ, 19वा जिल्हा वर्धा आणि 20वा जिल्हा चंद्रपूर जिल्हा। म्हणजे या 20 जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस सुद्धा पडणार आहे, मोसमी वारे जास्त प्रमाणामध्ये वाहणार सुद्धा आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी नसेल त्या शेतकरी बांधवांनी निवांत राहायचं आहे, कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये अजून 15 दिवस पाणी पडणार नाही, पाऊस सुद्धा पडणार नाही, त्यांना अजून धोक्याचा इशारा देण्यात आलेला नाही। परंतु त्या 16 जिल्ह्यांमध्ये कोरडे मोसमी वारे वाहणार आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये हिरवळ बाग असेल, ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये झाडे असतील त्या जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे। बघा, ढगफुटी असेल, मोसमी वारे असेल, पत्रे उडणे असेल, अशा गोष्टी नॉर्मल पद्धतीने होणार आहे। शेतकरी बांधवांनो, जर तुमचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही सुद्धा सर्व पिकांची काळजी घ्यायची आहे, नान्यथा तुमच्या पिकाचे नुकसान होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, हवामान संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेले होते, म्हणजेच पावसासंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेले होते। हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तो चला
भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.